पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते. वानगाव उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे. पश्चिम रेल्वेच्या वानगाव रेल्वे स्थानकाअंतर्गत येणाऱ्या पूर्व आणि पश्चिमेला जोडले गेलेल्या फाटकावरील उड्डाणपुलाचं काम पूर्णत्वास आलं आहे. अर्थात या उड्डाणपुलाचं उद्घाटन वजा लोकार्पण होणार होतं. तद्वत वाहतूक सुरू होण्यापूर्वीच पुलाच्या दर्शनीवरच्या भागावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वानगाव रेल्वे स्थानकातील जागेत 5 वर्षापासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत पूर्ण केलं गेलं आहे. 57 कोटी खर्चाच्या पुलाचं बांधकाम TNT कन्स्ट्रक्शन या कंपनीनं पूर्ण केलं आहे. परंतु वाहतूक सुरू होण्याआधीच महिनाभरापूर्वी पुलाचं बांधकाम आणि त्यावरील पृष्ठभागावर डांबरीकरण केलं गेलं. पण 15 दिवसानंतर हा पूल खुला केला जाण्याच्या आधीच पुलावर मोठ्या भेगा पडल्याने बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क.